राज्यात सध्या हिट अँड रनच्या घटना सतत चर्चेत आहेत। कोणतीही दयामाया न दाखवता अपघात करून पळ काढणाऱ्या वाहन चालकांबाबत प्रचंड संताप व्यक्त होत आहे। अपघातग्रस्त व्यक्ती जिवंत आहे की दगावला, त्याला वैद्यकीय उपचारांची गरज आहे का याची कोणतीही शहानिशा न करता केवळ पोलिसांच्या कचाट्यात सापडू नये म्हणून अपघात करून पळ काढण्याची अमानवी वृत्ती सध्या बळावली आहे। अशीच एक घटना खालापूर तालुक्यातील मुंबई पुणे जुन्या महामार्गावर हाळ गावाजवळ घडली आहे। एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनानं पाठीमागून जबरदस्त धडक दिली। या भीषण अपघातात दुचाकीस्वार लांब उडून रस्त्यावर पडला आणि जागीच गतप्राण झाला। हा अपघात इतका भीषण होता की या तरुणाचं डोकं फुटलं, अक्षरशः डोक्याचा चेंदामेंदा झाला होता, तर रस्त्यावर रक्ताचे पाट वाहत होते। मात्र याची जरा देखील तमा न बाळगता या तरुणाला कोणतीही मदत न पुरवता अपघात करून अज्ञात वाहन चालकानं घटनास्थळावरून पळ काढला। ओंकार सुभाष आडकर असं या अपघातात मृत झालेल्या 26 वर्षीय तरुणाचं नाव असून तो खोपोलीतील विनानगर भागातील रहिवासी असल्याचं त्याच्याकडे सापडलेल्या ओळखपत्राद्वारे समजतं। ओंकार मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून खोपोलीहून पनवेलकडे ऍक्टिवा घेऊन जात असताना हाळ गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली। अवघ्या 26व्या वर्षी ओंकार हे जग सोडून गेल्याने आडकर कुटुंबावर मोठा दुर्दैवी प्रसंग ओढवलाय। त्याचबरोबर खोपोलीतील विनानगर भागात देखील हळहळ व्यक्त होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी दत्तात्रय शेडगे, खालापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।